जय भारत जय संविधान यावल तालुक्यातील सातोद या गावचे जे पोलीस पाटील आहेत चंदन पाटील यांची पोलीस पाटील संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि सर्वांना घेऊन चालणार असं व्यक्तिमत्व चंदन पाटील यांचं आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। पाटीलजी, आपल्या TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत। एक चांगल्या प्रकारचं विभागीय स्तरावर तो पद आपल्याला मिळालेला आहे। पोलीस पाटील संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे। याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत, काय सांगाल? याच्या आधी 2024 साली 1 जानेवारी 2024 साली मला प्रसिद्धी प्रमुखपदी तालुका संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झालेली होती। बरं, या कालावधीमध्ये आपण आपलं काय काय कार्य वगैरे केली होती? त्या साली प्रसिद्धी प्रमुखसाठी जे आवश्यक जी बाबी होत्या त्या पूर्ण आम्ही वर्षभर राबवल्या होत्या आणि तेच सर्व पाहून वरिष्ठांनी मला यावर्षी उपाध्यक्षपदी निवड दिलेली। म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून दखल घेऊन आपल्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी आपली निवड केलेली आहे। बरं, याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत? याच्या आधी मी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत प्रसिद्धी प्रमुख पदी होतो तालुकास्तरीय। बरं, आता आपल्याला एक पदोन्नती मिळालेली आहे। वरिष्ठांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपली विभागीय पोलीस पाटील संघटनेचे विभागीय उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे। निवडीच्या संदर्भात काय सांगाल? निवड कशी करण्यात आली? निवड दरवर्षी 1 जानेवारी दिवशी आमची वार्षिक मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी जे इच्छुक असतात त्यांची नावं चाचपणी केली जाते। मग त्यावेळी जेव्हा सगळे जमले त्यावेळी अध्यक्षासाठीचे जे नाव होते त्यांच्यामधून जे त्यांना आवडलं ते नाव वरिष्ठांनी आणि सर्व पोलीस पाटील बांधवांनी एकमताने त्याला ठरवलं आणि तसंच उपाध्यक्षासाठी सुद्धा बहुमताने तशीच निवड झाली। म्हणजे पोलीस पाटील जे आहेत त्यांच्या सर्वानुमते आपली निवड करण्यात आलेली आणि आपलं नाव सुचवण्यात आलेलं आहे। बरं, या निवडीच्या माध्यमातून आपण आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार, आपला माणूस काय राहणार आहे भविष्यामध्ये, काय सांगाल? माझा मानस असा राहणार आहे की माझ्या गावामध्ये तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न करेलच, तसंच माझ्या तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांना सुद्धा त्यासाठी प्रोत्साहित करेल आणि त्यांच्या काही ज्या समस्या असतील की ज्या ते जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर ज्यांच्या त्या प्रलंबित आहेत अजून प्रश्न, ते प्रश्न काही थोडेफार तरी मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल। पोलीस पाटील म्हटलं म्हणजे जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी आपण सर्व प्रयत्न आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आणि एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे। जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात। बरं, या पदाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? सोसायटीमध्ये संदेश म्हणजे एकच की प्रयत्नांती परमेश्वर, कारण ज्यावेळी माझी प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाली होती त्या वर्षीचे जे कामकाज होते माझे ते पाहूनच मला यावर्षी आमचे जे पोलीस पाटील बांधव होते माझ्यासोबतचे ते आणि जे वरिष्ठ होते पदाधिकारी त्यांनी ते बघूनच मला यावर्षी उपाध्यक्षपदी निवड दिलेली। म्हणजे आपल्याला एक सांगायचं असं की जीवनामध्ये आपण आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवा, त्याचं फळ आपल्याला मिळतं। बरं, आपले एक चांगल्या प्रकारे विभागीय स्तरावरती आपली उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? त्याचे श्रेय माझे जे पोलीस पाटील बांधव आहेत तालुक्यातील सर्व यांना आणि जे पदाधिकारी किंवा जे राज्य उपाध्यक्ष आणि जिल्हा स्तरावर राज्य उपाध्यक्षांचं नाव काय? आमचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत ते ज्ञानेश्वर महाजन साहेब अध्यक्ष आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अशोक पाटील आणि उपाध्यक्ष पवनदादा चौधरी आणि जे पोलीस पाटील बांधव होते आमच्या तालुक्यातले यांनाच मी ते श्रेय दिले। ओके ओके, म्हणजे आपण जवळपास 2024ला प्रसिद्धी प्रमुख होते, या कालखंडामध्ये आपण एक चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे, आपण काम चांगलं केलेलं आहे, याची दखल घेऊन वरिष्ठांनी आपली निवड केलेली आहे। या ठिकाणी हे चंदन पाटील पोलीस पाटील होते आणि त्यांची पोलीस पाटील संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे आणि जातीय सलोखा कसा अबाधित राहता येईल आणि पोलीस पाटील पोलीस जे तालुक्यातील जे पोलीस पाटील आहेत
त्यांच्या समस्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत त्याचं निराकरण कसं करता येईल यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. विभागीय स्तरावरती तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, विभागीय स्तरावरती ज्या ज्या काही समस्या येत असतील त्याचं ते निराकरण करणार आहेत. आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व विभागीय तालुका पोलीस पाटील संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी चंदन पाटील यांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.